सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाचा छगन भुजबळ यांनी निश्चित केलाय। तर 16 फेब्रुवारीपर्यंत या अध्यादेशावर हरकती मागवणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं। ही जी आहे ही एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत। लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं। हे कसं 54 लाख कुटुंबे दाखले कुठून आले, हे कुठले आहेत, हे आधी घेतलेले आहेत की ज्यात रिपिटेशन झालेले ते आहेत की नवीन कुटुंबे दाखले लागले आहेत? कारण 18 तारखेचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की ह्या शिंदे समितीला 54 लाख कुटुंबे सापडले म्हणून। म्हणजे एकंदरीत ह्या महाराष्ट्रातला ओबीसीच्या आयुष्यातला काळा दिवस जो आहे तो म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आम्ही सरकारला या ठिकाणी आता आम्ही एक तर रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत, आमचं आक्रोश आंदोलन आम्ही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आम्ही सुरू करत आहोत, दुसरी न्यायालयीन लढाईसुद्धा आम्ही सुरू करत आहोत। न्यायालयात आम्ही ह्या सगळ्या अध्यादेशाला आम्ही आव्हान देणार आहोत। टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्या जातील, ही मोठी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। यावर ओबीसी आरक्षणात मागच्या दारानं प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणारं, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। म्हणून ठीक आहे, ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करतात, येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50% जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता, हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही। जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी आता आक्रमक झालेले आहेत। तर ओबीसी समाज उद्या पुढील दिशा ठरवणार आहे, ही माहिती छगन भुजबळ यांनी आता दिली आहे। पुढची काय कारवाई आपण करायची, काय स्टेप्स घ्यायचे आहेत, काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ।